नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वीच्या मराठी या विषयाचा अभ्यास करणार आहोत. विद्यार्थ्यांनो, गेल्या भागापासूनच आपण उपयोजित लेखन म्हणजेच रायटिंग स्किल याच्या उजळणीला सुरुवात केलेली आहे. या उपयोजित लेखनामध्ये अनेक लेखन प्रकार आहेत, जसे निबंध लेखन, कथालेखन, त्याचबरोबर पत्रलेखन. निबंध लेखनामध्ये प्रामुख्याने 3 प्रकार आपण शिकलो. 1 वर्णनात्मक निबंध, 2 कल्पनात्मक निबंध आणि 3 म्हणजे आत्मकथनात्मक निबंध. तसंच कथालेखन मुद्द्यांवर आधारित असते व पत्रलेखनातही आपण 2 प्रकार शिकलेलो आहोत, मागणीपत्र आणि तक्रारपत्र. विद्यार्थ्यांना गेल्या भागात आपल्या पाठ्यपुस्तकामधील टिफन ही जी कविता आहे, या कवितेवर आधारित आपण शेतकऱ्याचे आत्मकथन लिहिलेले आहे. आज मात्र आपण निबंध लेखनामधील दुसरा जो प्रकार आहे, वर्णनात्मक निबंध, यावर एक नजर टाकणार आहोत. मुळात आज मी तुम्हाला वर्णनात्मक निबंध हा कसा लिहायचा याचा नमुना म्हणून मी एक निबंध तुम्हाला लिहून देणार आहे. तुम्ही विद्यार्थ्यांनी मुद्द्यासहित हा निबंध वहीत लिहून घ्यायचा आहे. इतकंच नव्हे, तो कसा लिहिला, त्याची सुरुवात कशी केली, त्याचा शेवट कसा केला, त्याचबरोबर मुद्द्यांनुसार त्याची मांडणी कशी केली, या सर्वांचं तुम्ही निरीक्षणही करायचं आहे. तसंच मी तुम्हाला आता येणाऱ्या दिवाळीच्या सुट्टीत या वर्णनात्मक निबंधावर आधारित एक विषयही लिहिण्यासाठी देणार आहे. त्याचेही मुद्दे तुम्ही लिहून घ्यायचे आहे आणि येणाऱ्या दिवाळीच्या सुट्टीत तुम्ही तो निबंध स्वतः लिहिण्याचा प्रयत्न करायचा आहे. आजचा हा वर्णनात्मक निबंधाचा विषय कोणता ते जाणून घेऊया. विषय आहे बघा, माझी भारतभूमी. खरं तर भारत हा आपला देश, बरोबर, प्रगतशील देश, शेतीप्रधान देश, आणि भारतासारखी संस्कृती ही इतर कोणत्याही देशाला लाभलेली आपल्याला दिसत नाही. इतकी सुंदर संस्कृती आपल्या भारताला लाभलेली आहे. विविधतेत एकता असा हा आपला भारत देश. अनेक जाती, धर्म, पंथ, वर्ण, वंश, सर्व जाती धर्माचे लोक इथे एकोप्याने राहतात. अशाच या भारतभूमीवर आधारित आज आपण दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे हा निबंध लिहिण्याचा प्रयत्न करणार आहोत. सुरुवातीला आपण मुद्दे वाचूया, त्याचबरोबर तो निबंधही मी लिहून देते. माझ्या बरोबरीने तुम्ही देखील हा निबंध लिहून घ्यायचा आहे. मुद्द्यांवर आधी नजर टाकूया. मुद्दे बघा. भारत माता, देशाची वैभवशाली ऐतिहासिक परंपरा, महान संस्कृती, वीरांचा देश. जगाला भारताकडून तत्त्वज्ञान, आयुर्वेद, गणित, विज्ञानाची देणगी. सुजलाम सुफलाम, पावित्र्य प्राप्त करून देणाऱ्या अनेक गोष्टी. तंत्रविकास, मायभूमीच श्रेष्ठ. विद्यार्थ्यांनो, हे मुद्दे आहेत. या मुद्द्यांना धरूनच आपल्याला निबंध हा लिहायचा असतो. हा वर्णनात्मक निबंध आहे, त्यामुळे भारतभूमीचं वर्णन आपण या निबंधामधून करणार आहोत. आता निबंध कसा लिहायचा हे आपण बघूया. माझ्या बरोबरीने तुम्ही देखील हा निबंध लिहून घ्यायचा आहे. माझ्या भारत मातेला फार मोठी वैभवशाली परंपरा लाभलेली आहे. भारताची प्राचीन संस्कृतीही महान आहे. भारत
हा वीरांचा देश आहे. प्राचीन युगात भारत ही सुवर्णभूमी होती, ज्ञानभूमी होती. विद्यार्थ्यांना तुम्हाला माहीत आहे, आपल्या भारताला फार प्राचीन काळापासून ही परंपरा लाभलेली आहे. अनेक वीर महान पुरुष येथे होऊन गेलेले आहेत. या भारताला आपण सुवर्णभूमी असं म्हणतो, ज्ञानभूमी असं म्हणतो. अनेक संत या भारतभूमीत होऊन गेलेले आहेत. बरोबर. पुढे बघूया. जगातील वेगवेगळ्या देशांतून माणसे येथे ज्ञान संपादन करण्यास येत होती. प्राचीन काळी तत्त्वज्ञान, अध्यात्म यांची भूमी म्हणून भारताला मान होता. अध्यात्म, आयुर्वेद, गणित आणि विज्ञान या क्षेत्रातील अनेक मूलभूत गोष्टी भारताने जगाला दिल्या आहेत. कशा पद्धतीने बघा, मुद्द्यांनुसार निबंध लिहायचा हे तुम्हाला इथे लक्षात येईल. निसर्गही माझ्या भारतभूमीवर प्रसन्न आहे. गंगा, यमुना, गोदावरी, कावेरी इत्यादी नद्यांनी भारतभूमी सुजलाम केली आहे. त्यामुळे येथे सृष्टीची विविध रूपे पाहायला मिळतात. भव्य हिमालय आम्हापुढे उदात्ततेचा व महानतेचा आदर्श उभा करतो. भारताच्या तिन्ही बाजूंना महासागर पसरलेला आहे. आमच्या मनाला हा विशालता देतो. बघा, भारताचा नकाशा जर तुम्ही पाहिला तर खरोखरच निसर्गाच्या दृष्टीने आपली ही भारतभूमी खरोखरच प्रसन्न आहे. गंगा, यमुना, सरस्वती, गोदावरी महान नद्यांचा उगम आपल्या भारतभूमीतून झालेला आहे. हिमालयासारखा संपूर्ण विस्तीर्ण पसरलेला हा मोठा पर्वत हा आपल्याला दिसून येतो. बरोबर. इतकंच नाही तर भारताच्या तुम्ही जर पूर्व, त्याचबरोबर दक्षिण आणि पश्चिम या ठिकाणी पाहिलं तर संपूर्ण भाग हा महासागराने हा पसरलेला आहे की जो आपल्याला विशालता शिकवतो. पुढे बघूया. भारत हा शेतीप्रधान देश आहे. त्यामुळे येथील मुख्य व्यवसाय शेती हाच आहे. भारतभूमी वृक्ष, पाने, फुले व फळे यांनी समृद्ध आहे. अशीच विविधता भारतभूमीतील माणसात आहे. भिन्न भाषा, भिन्न धर्म, भिन्न पंथ, इतकंच नव्हे तर भिन्न विचार यांनी भारतीय संस्कृती सजलेली आहे. विविधतेत एकता हे या संस्कृतीचे स्वरूप आहे. खरोखरच बरोबर. अनेक जाती धर्माचे लोक या भारतभूमीत एकोप्याने, एकतेने वास्तव्य करत असतात आणि हीच आपली भारतीय संस्कृती आहे. भारतात विविध भाषा बोलल्या जातात आणि या विविध भाषातील
साहित्यही समृद्ध आहे. अनेक भाषांचा उगम असलेली संस्कृत भाषा ही आमची प्राचीन भाषा आहे. याच भाषेत रामायण, महाभारत यांसारखे महान ग्रंथ निर्माण झाले आहेत. तसंच भगवद्गीता आजही संपूर्ण जगाला मार्गदर्शक ठरत आहे. भारताच्या स्वातंत्र्याच्या लढ्याची कहाणी देखील जगाला स्फूर्तिदायक आहे. भारतात हरितक्रांती झाली, श्वेतक्रांती झाली आणि आज औद्योगिक क्रांती देखील झाली आहे. त्यामुळे भारत कोणत्याही क्षेत्रात मागे राहिलेला नाही. आजही या संगणक युगातही भारताने आपले स्थान निर्माण केलेले आहे आणि म्हणूनच मला अभिमानाने म्हणावेसे वाटते की माझी मायभूमी ही स्वर्गापेक्षाही श्रेष्ठ आहे. विद्यार्थ्यांनो, हा निबंध वर्णनात्मक आहे. कशा पद्धतीने या भारतभूमीचे दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे वर्णन केलेलं आहे हे आता तुमच्या लक्षात आले असेल. आता असाच एक निबंधाचा विषय मी तुम्हाला देणार आहे. तो विषय तुम्ही लिहून घ्यायचा आहे, मुद्देही लिहून घ्यायचे आहे आणि दिवाळीच्या सुट्टीत मात्र हा निबंध तुम्ही लिहिण्याचा स्वतःहून प्रयत्न करायचा आहे. निबंधाचा मी विषय देते बघा, माझे बालपण. आता तुम्ही सर्व मोठे झालेला आहात, बरोबर. बालवयातून कुमारवयात पदार्पण तुम्ही केलेलं आहे. आज जसजसे मोठे होत आहेत तसतसे तुमच्या विचारात, तुमच्या वागण्यात सगळ्यात बदल होत आहे. घरातील वातावरण त्यामुळे बदलत आहे. आईवडिलांचं तुमच्या मागे लहानपणी जे सतत लागायचे, आज मात्र त्यांचं बोलणं थोडं वेगळं आहे. जे जसजसे तुम्ही मोठे होत आहे तसतसाच बदल होतो आहे आणि बालपण हे मागे राहत चाललं आहे. परंतु बालपणीचा काळ सुखाचा असं आपण म्हणतोच, बरोबर. आणि त्यामुळे माझे बालपण जे तुम्ही अनुभवलेलं आहे, ज्या स्थितीतून तुम्ही गेलेला आहात, याच बालपणावर आधारित तुम्हाला वर्णनात्मक निबंध लिहायचा आहे. मी विषय दिलेला आहे, त्याचे मुद्देही मी तुम्हाला देते. मुद्देही लिहून घ्या आणि मग मात्र निबंध लिहिण्याचा प्रयत्न करा. मुद्दे घ्या लिहून. वाट्याला आलेले बालपण. खेडेगाव, गरिबी, प्राप्त परिस्थितीत आनंद, अनेक गोष्टी स्वावलंबनाने शिकता आल्या, मोकळे वातावरण, स्वावलंबन, जिद्द, त्यातून उज्ज्वल भवितव्य. नीट विचार करायचा आहे, प्रत्येक मुद्दा समजून घ्यायचा आहे आणि त्यानंतरच तुम्ही मात्र निबंध लिहायचा आहे आणि शाळा सुरू झाल्यावर मात्र तो आम्हाला आणून द्यायचा आहे. धन्यवाद.